नमस्कार. आज दोन मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. दहशतवादी कट उधळण्याच्या या दोन कारवाया आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यातली जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेली कारवाई ज्याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दोन कारवाया झाल्यात. त्याच्यामधली एक कारवाई आहे ती म्हणजे गुजरात एटीएसने केलेली गांधीनगर इथली कारवाई आहे. पण आत्ता या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जी कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी केली आणि एक मोठा दहशतवादी कट उधळून लावलाय. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. आज हरियाणाच्या म्हणजे काल दिवसभर चौकशी आणि तपास मोहीम सुरू होती. तर फरीदाबादमध्ये जी कारवाई झालेली आहे त्याच्याविषयी अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धौज हा फरीदाबादमधला एक भाग आहे. या धौज या ठिकाणी एका डॉक्टरच्या घरातून खूप मोठ्या प्रमाणात RDX बनवण्याचं साहित्य, काही पिस्तूल, AK-47 पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना एका दहशतवाद्याकडून म्हणजे एक पकडलेला दहशतवादी होता ज्याचं नाव मुजाहिल शकील, त्याच्याकडून जी माहिती मिळालेली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. हा जो धौज इथं राहणारा डॉक्टर होता त्याने 3 महिन्यांपूर्वी भाड्यानं इथं घर घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी 7 ते 8 तास म्हणजे त्या धौजच्या पूर्ण एरियामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी 7 ते 8 तास तपास मोहीम आणि चौकशी मोहीम राबवली आणि त्यानंतर या डॉक्टरच्या घरातून खूप मोठ्या प्रमाणात RDX बनवण्याचं साहित्य, शस्त्र मिळून आलेली आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाज असा वर्तवला जातोय की एक दहशतवादी कट शिजवला जात होता जो उधळून लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. तर जम्मू काश्मीर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन काय काय ताब्यात घेतलं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. 14 बॅगा, 14 पिशव्या या जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत या डॉक्टरच्या घरातून. त्याच्यानंतर 2 ऑटोमॅटिक पिस्तूल्स तिथं सापडून आलेली आहेत. 84 जिवंत काडतुसं सापडून आलेली आहेत. 5 लिटर केमिकल होतं जे तिथे सापडून आलेलं आहे आणि AK-47 सुद्धा त्या घरामध्ये सापडली जी जप्त करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डॉक्टरच्या घरातून खूप मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलेलं आहे. RDX थेट सापडून आलेलं नाही, पण RDX बनवण्यासाठीचा जो कच्चा माल असतो ते बनवण्याची जी तयारी असते ती तिथे केली जात होती का असा प्रश्न जम्मू काश्मीर पोलिसांना पडलाय. आणि खूप मोठ्या प्रमाणात जे अमोनियम नायट्रेट सापडलेलं आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात 5 लिटर इतक्या प्रमाणामध्ये जे केमिकल सापडलेलं आहे, तर त्यामुळे आता जी गांधीनगर इथं झालेली कारवाई होती जिथे सुद्धा एक रसायन सापडून आलंय. एरंडीच्या बियांपासनं तेल तयार केलं गेलेलं होतं आणि तेल हे एक रायझिन नावाचं विषारी रसायन तयार करतं असं समोर आलेलं होतं. कुठल्या कारवाईत तर जी गुजरातमध्ये कारवाई झाली त्यात रायझिन नावाचं ते विष तयार केलं जात होतं. तर ते वापरलं जाणारं केमिकल आणि हे इथे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी फरीदाबादमध्ये जी कारवाई केलेली आहे तिथे सापडलेलं केमिकल हे दोन्ही एकच आहे का? या दोन्ही कारवायांचा काही एकमेकांशी संबंध आहे का? म्हणजे या कारवायांमध्ये जे सापडून आलेले आहेत त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? एकत्रितपणे ते दहशतवादी कट काही आखत होते का? अशा सगळ्या अनुषंगानं चौकशी आणि तपास होईल. पण जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये धौज इथं जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमध्ये कुणालाही अजूनपर्यंत अटक झालेली, ताब्यात घेण्यात आलेलं नाही. पण एका दहशतवाद्याकडून जी माहिती मिळाली की दहशतवादी कट आखला जातो आहे तर तो आधीच उधळून लावण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलंय असं आपल्याला म्हणता येईल. खूप मोठ्या प्रमाणात RDX बनवण्याचं साहित्य किंवा कच्चा माल सापडून आलेला आहे. AK-47 2 ऑटोमॅटिक पिस्टल सापडून आलेली आहेत. 4-5 लिटरचं एक रसायन सापडून आलंय, अमोनियम नायट्रेट सापडून आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणजे मुळात हा डॉक्टर कुठे गेला, तो डॉक्टर काय कारवाई करत होता किंवा काय दहशतवादी कट आखत होता, त्याच्याकडे हे सगळं साहित्य कुठून आणि कुणी दिलं हे सगळं तपासाचा भाग आहे. पण मुजाहिल शकील याच्या माहितीवरून ही कारवाई झालेली आहे.
हा डॉक्टर कोण, त्याचं नाव काय, तो काय शिक्षण घेतलेला होता, या सगळ्याविषयी सुद्धा अजून अपडेट समोर यायचे. जम्मू काश्मीर पोलिसांनी काल दिवसभरात 7 ते 8 तास तपास करून ही कारवाई केली आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत आज दिवसभरामध्ये, उद्या दिवसभरामध्ये पोहोचतील. पण मोठा दहशतवादी कट उधळलेला आहे हे मात्र नक्की, आणि ही फार मोठी कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेली आहे. याविषयीचे अजून काही अपडेट तुमच्याकडे असतील, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.